नमस्कार. आपल्यातील भावनिक क्षमतांना अधिक सामर्थ्यशाली बनवण्याच्या या सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आपण आरामदायक स्थितीमध्ये बसलेले आहात याची खात्री करून घ्या. आपले दोन्ही डोळे सहजतेने बंद करायचे आहेत. नाकाने लांबवर खोलवर श्वास सहजतेने नाभीपर्यंत पोचेल अशा पद्धतीने आत घ्यायचा आहे. त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. असे 3 वेळा करायचे आहे. आपले मन पूर्णपणे शांत झालेले आहे. आपले शरीर आरामदायक स्थितीमध्ये आहे आणि आपण ध्यानाच्या अशा खोल अवस्थेला चाललो आहोत जेथे आपल्याला आरामदायक आणि सुखदायक अनुभव येणार आहे. ज्या कुठे जेव्हा कधी आपल्या असण्याची दखल घेतली नाहीये, आपल्या असण्याचा सन्मान केला गेला नाहीये आणि आपल्याला मनापासून प्रेम केले जात नाहीये अशा भावना आपल्याला अनुभवायला आल्या असतील तर त्या सर्व भावना आपल्याला श्वासातून सहजतेने मोकळ्या करायच्या आहेत. आपल्या आतून बाहेर सोडायच्या आहेत. नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आत घ्यायचा आहे आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. आपण आपल्या आवडत्या जवळच्या व्यक्तीसाठी सर्व काही मनापासून करत असतो. त्यांना सहयोग करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करत असतो आणि जर ती व्यक्ती आपल्या असण्याची दखलही घेत नाहीये असे आपल्याला अनुभवायला येत असेल तर आपल्या भावनांचा कोंडमारा होत असतो. आपली घुसमट होत असते आणि ही घुसमट आपल्याला आपल्या आतमध्ये ठेवायची नाहीये तर ती श्वासातून सहजतेने बाहेर काढायची आहे. नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आतमध्ये घ्या आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडा. ज्या सर्व व्यक्तींनी स्वतःच्या भावनांची दखल घेतली नाहीये, स्वतःच्या असण्याची दखल घेतलेली नाहीये आणि स्वतःला मनापासून प्रेम केलेले नाहीये, त्यांच्या मनाचा गोंधळ उडालेला असतो. त्यांच्या मनाची द्विधा मनस्थिती झालेली असते आणि त्यांना बऱ्याचदा संभ्रमात असल्यासारखे वाटत असते, भ्रमित झाल्यासारखे वाटत असते. तर त्यांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते. नाकाने सहजतेने लांबवर खोलवर श्वास आत घ्यायचा आहे. त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. आपल्याला या आपल्या जवळच्या कुटुंबातल्या किंवा सभोवतालातल्या व्यक्तींच्या मनात जाऊन त्यांच्या आवडीनिवडी समजून घेण्याची आवश्यकता नसते आणि त्यांच्या आवडीनिवडी जपण्याची, मागितल्याशिवाय मदत करण्याची, सहयोग करण्याची आवश्यकता नसते. नाकाने सहजतेने श्वास आत घ्यायचा आहे आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. आपण अशा व्यक्तींना
समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी हरवला असाल, थोड्या दिवसांनी का होईना नातेसंबंधांचं महत्त्व या व्यक्तीला कळेल, ही व्यक्ती बदलेल या आशेवर जीवन जगत असाल आणि हरवल्याच्या, घुसमटीच्या, कोंडमारा होण्याच्या या भावनांनी आपण त्रस्त झालेले असाल, तर आपल्याला स्वतःसोबत 10 मिनिटे रोज बसणे आणि आपल्याला सर्व या सहयोग न करणाऱ्या भावना श्वासातून सहजतेने बाहेर सोडणे आवश्यक आहे. नाकाने सहजतेने श्वास आत घ्या आणि त्याच सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे. या सर्व हरवल्याच्या, कोंडमारा होत असल्याच्या भावना आपण श्वासातून मोकळ्या करत आहोत. आणि आता या प्रक्रियेतून जाताना आपल्याला विखुरले गेल्यासारखे वाटत असेल, या सर्व जाणीवांनी, या भावनांनी स्वतःच्या अंतर्मनाचा शोध अधिक जवळून लागल्याच्या या जाणीवांनी आपण विखुरले गेल्यासारखे वाटत असेल, तर आपल्याला एक लांबवर, खोलवर दीर्घ श्वास सहजतेने आत घ्यायचा आहे आणि त्याच सहजतेने या सर्व जाणीवा, या सर्व भावना आपल्या आतून मोकळ्या करायच्या आहेत. नाकाने सहजतेने लांबवर, खोलवर श्वास आत घ्या. स्वतःच्या मनात स्वतःप्रती असलेल्या आदराच्या भावनेची, प्रेमाच्या भावनेची दखल घ्या. सहजतेने श्वास बाहेर सोडा आणि स्वतःला सातत्याने आनंदी ठेवणार, सुरक्षित ठेवणार असे वचन द्या. धन्यवाद.